सरपंच साहेब, काय प्रकार घडला नक्की? आपल्या आदिवासी ठाकर समाजाचं मुलगा आहे आपला प्रशांत चंद्रकांत मोदे म्हणून, वय वर्ष 19 आहे. अष्टविनायक लेण्याद्री गणपती देवस्थानचं जे काही अन्नछत्र आहे आपल्या लेण्याद्रीच्या पायथ्याशी, त्या अन्नछत्रामध्ये 25 रुपये कुपन घेऊन व्यक्तीला भोजन मिळतं. तर ते 25 रुपयाचं कुपन घेऊन आपला प्रशांत जेवायला गेला होता. तर तिथे एक ट्रस्टी आहे सदाशिव शंकर कामाने म्हणून, या व्यक्तीनं ज्यावेळेस हा भोजन घ्यायला गेला तर तिथं गर्दी खूप असल्यानं प्रशांत म्हटलं की बाबा मला पिशवी थोडंसं जेवण द्या, मी कुठेही बसून जेवत, म्हणजे बाहेर वगैरे. तर तो ट्रस्टी सदाशिव शंकर तामाने तिथे गेला, त्याच्या हातातून त्या पिशव्या हिसकून वगैरे घेतल्या, त्या कचऱ्याच्या डब्यात टाकल्या आणि इथं ठाकरांना जेवायला मिळणार नाही, ठाकर इथंच येतात, इथंच राहतात, जेवतात आणि इथंच हे करतात, अशा पद्धतीची भाषा त्यांनी वापरली त्यावेळी. आणि मग सगळा समाज एकवटला आणि त्यांच्यावरती अॅट्रॉसिटी अंतर्गत आता गुन्हा दाखल झालेला आहे जुन्नर पोलीस स्टेशनला. तर आता विनंती अशी आहे की अष्टविनायक लेण्याद्री हे धर्मादायी ट्रस्ट आहे, तिथं सेवेकरता यांना तिथं बसवलेलं आहे, तिथं काही ते मालक नाही, ते मालकाप्रमाणे हे वागणूक करायला लागलेत आणि गोरगरिबांच्या मुलांना अशा पद्धतीनं त्यांच्या तोंडचा घास ओढून घ्यायचा, ही पद्धत जी यांनी चालू केलेली आहे ही अत्यंत नीच पद्धतीची वागणूक आहे. अन्नछत्र किंवा अन्नदान कशाला म्हणतात हे यांना यांच्या बापदाद्यांनी शिकवलेलं काय वाटत नाही, शिकवलंय म्हणून. तर यांनी आपल्या गरीब मुलावरती अन्याय अत्याचार केलेला आहे. आता गुन्हा दाखल झालेला आहे. आपले नायब तहसीलदार साहेब आपलं निवेदन घ्यायला इथं आलेले आहेत. त्यांनाही आपण विनंती ही केलेली आहे की आपल्यातर्फे धर्मादाय आयुक्त कार्यालयाला ही लेण्याद्री देवस्थानची ट्रस्टी लोक ही जातीयवादी आहेत, नाही का, समाजाचे हे गुन्हेगार आहेत, या लोकांना लवकरात लवकर बरखास्त करावं किंवा तिथं प्रशासक नेमावा किंवा या ट्रस्टमध्ये बदल करावा, अशा पद्धतीचं काही जे काही त्यांना योग्य वाटेल ती सूचना वरिष्ठ कार्यालयाला साहेबांनी सादर करावी एक विनंती आहे. आणि पोलीस प्रशासनाला ही पण एक विनंती आहे की लवकरात लवकर हा जो आपला सामाजिक गुन्हेगार आहे याला उचला, अटक करा आणि याच्यावरती काय असेल ती कायदेशीर कारवाई तुमच्या पद्धतीनं करा, याला मोकाट ठेवू नका, नाही तर हा फरार होईल आणि अटकपूर्व जामीनसाठी प्रयत्न करील, तर त्याला ही संधी मिळता कामा नये. या हात जोडून विनंती सगळ्या समाजातर्फे पोलीस प्रशासनाला पण आहे आणि आपल्या महसूल प्रशासनाला पण आहे. साहेब, आपण निवेदन स्वीकारलं, निवेदनानंतर आपली भूमिका. जुन्नर तालुका आदिवासी ठाकर समाज संघ यांच्या वतीने आज माझ्याकडे निवेदन प्राप्त झालेलं आहे. या निवेदनाच्या अनुषंगाने पुढील कार्यवाहीसाठी हे निवेदन आम्ही वरिष्ठ कार्यालयात लवकरात लवकर पाठवू अशी मी या ठिकाणी ग्वाही देतो. जेवण त्यांनी फेकून दिलं, खायला पण दिलं नाही, तिकीट हिसकावून घेतलं आणि ते सुरू करून टाकलं आणि याला धक्का मारून बाहेर झालं. आपल्या घरातील एखादा माणूस आला तर आपण त्याला जेवायला देतो, तर यांनी काय केलं, याला ट्रस्टी म्हणता आणि त्याची लायकीच नाही ना. तर तुम्ही कृपया तुमच्या माध्यमातून घरामध्ये आयुष्यांना पत्र केलं तर बरोबर जाईल. नक्की 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 जाईल, नक्की.